राजेश पाटील निवडून आल्यानंतर ते माझ्या मागे लागले। 3 वर्षात ह्या पठ्ठ्यानी माझ्याकडनं 1600 कोटी रुपये आणले। 1600 कोटी ही लिस्ट आहे। आमदार कसा असावा तर ते असा असावा, काही जास्त बोलणार नाही, चिडणार नाही। मी चिडलेला दिसलो तर गप्प असं बसणार आणि सगळे निघून गेले की दादा बोलू का, बोलू, बोला बोला। मग ती सांगणार माझं हे काम करा, जलसंधारणाला निधी द्या, डोंगरी विकास निधी द्या, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना मंजूर करा, पंतप्रधान ग्राम सडक योजना द्या, अल्पसंख्याकांना निधी द्या, 25-15चा निधी द्या, 50-54चा निधी द्या, 30-54चा निधी द्या, तांडा वस्ती सुधारला निधी द्या, हायब्रिड इम्युनिटीला निधी द्या। या पद्धतीनं 1600 कोटी रुपये आणले। 3च वर्ष मला मिळाली। तुम्ही उद्याच्या 5 वर्षाच्या करता ह्यांना निवडून द्या। आमचं सरकार आणा, तुमच्या हातात आहे। तुम्ही संधी द्या। मी अजित पवार तुम्हाला शब्द देतो, या टर्मला तर 1600 कोटी रुपये दिले, पुढच्या टर्मला ह्याच्या दुप्पट निधी नाही दिला तर पवार नाव सांगणार। महाराष्ट्रवादी रे।